हॅलो स्टुडंट, आपण आज या व्हिडिओमध्ये क्लासेस ऑफ मॉडेल्स हा पॉईंट आपण शिकणार आहोत. ओके, देर आर सेव्हरल क्लासेस ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल्स फॉर डिसिजन मेकिंग विच इन टर्न कॅन बी सॉल्व्ड बाय अ नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह सोल्युशन टेक्निक्स. Each model class is better suited to represent certain types of decision making processes. In this section, we will cover the main categories of mathematical models for decision making included. Okay, there are several types of models. First of all, predictive models. Second, pattern recognition and learning models. Optimization model, project management models, risk analysis models, and last, waiting lines models. So today we have to learn predictive models, pattern recognition and learning models, optimization models, and risk analysis models. So first see the predictive models. ओके, या प्रेडिक्टिव्ह मॉडेलमध्ये बघा काय सांगितलेलं आहे की आता ह्या जे काही थेरॉटिकल पार्ट वाचून देण्याच्याऐवजी मी तुमची जी काही प्रेडिक्टिव्ह मॉडेलची जी काही समरी आहे ही समरी फक्त तुम्हाला सांगणार आहे. ओके, म्हणजे प्रेडिक्टिव्ह मॉडेल कशासाठी यूज करायचं हे फक्त मी सांगते. ओके, तर प्रेडिक्टिव्ह मॉडेल जे आहे ते काय, प्रेडिक्टिव्ह मॉडेलमध्ये जे काही पास्ट किंवा फ्युचर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ह्याच्यामध्ये काय केली जाते, प्रेडिक्ट केली जाते. म्हणजे प्रेडिक्टिव्ह मॉडेलमध्ये कोणत्याही गोष्टी काय केल्या जातात, प्रेडिक्ट केल्या जातात. ओके, प्रेडिक्ट म्हणजे एक आपण भाकीत म्हणतो बरोबर नाही, त्या पद्धतीचं हे मॉडेल आहे की ह्याच्यामध्ये फ्युचरची जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा आयडियाज असेल किंवा काही समथिंग असेल किंवा पास्टची जी काही हिस्ट्री असेल त्याच्यावरून आपण कोणत्याही गोष्टी काय करू शकतो, ह्याच्यामध्ये मॉडेलमध्ये प्रेडिक्ट करू शकतो. प्रेडिक्टिव्ह मॉडेल डिसिजन मेकरसाठी खूप हेल्पफुल आहे. ओके, जे काही आपण डिसिजन घेणार आहोत ते पास्ट एक्सपिरियन्सवरून आपण घेतो. ओके, त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, फ्रॉड डिटेक्शन, मेडिकल डायग्नोसिस, क्रेडिट स्कोरिंग, प्रेडिक्ट सेल्स अँड इन्व्हेंटरी यांना प्रेडिक्ट करण्यासाठी यूज म्हणजे प्रेडिक्ट मॉडेल यांना प्रेडिक्ट करण्यासाठी प्रेडिक्ट मॉडेल काय केला जातो, यूज केला जातो. आता जर आपण प्रेडिक्शन करत असू तर त्यामध्ये आपण काय एक रिलेशन आहे हे आपण बघतो. म्हणजे समजा कोणत्याही गोष्टीवरती आपण एक गोष्ट एखादी प्रेडिक्ट करत असू तर त्या गोष्टीचा आणि आपल्याजवळ काय संबंध आहे आपण बघत असतो. तर त्यामध्ये आपण एक रिलेशन बघतो. तर त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे आणि ते रिलेशन डिफाईन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, को रिलेशनची गरज असते. म्हणजे यामध्ये आपण असं शिकलो आहे की जर आपण कोणतेही प्रेडिक्शन करतो तर आपण पास्ट आणि फ्युचर वरती प्रेडिक्शन करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्याही गोष्टीवरती आपण समजा प्रेडिक्शन करत असू तर आपल्याला जो काही पास्ट एक्सपिरियन्स आलेला असेल त्याच्यावरून आपण काय करत असतो, प्रेडिक्शन करत असतो. तर हे या प्रेडिक्शन मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण मॉडेल बघणार आहोत पॅटर्न रेकॉग्निशन अँड मशीन लर्निंग मॉडेल्स. आता हा जो काय पॅटर्न रेकॉग्निशन अँड मशीन लर्निंग मॉडेल आहे हे एक प्रोसेस किंवा इव्हेंटला म्हटलं जातं. म्हणजे पॅटर्न रेकॉग्निशन आहे किंवा पॅटर्न जो काही वर्ड आहे तर हा प्रोसेस किंवा इव्हेंटला म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पॅटर्न म्हणजेच फिंगरप्रिंट्स किंवा फेसेस असतात. ओके, एटसेट्रा. तर पॅटर्न रेकॉग्निशन एक स्टडी आहे की एन्व्हायरमेंटला तो काय करत असतो, पॅटर्न रेकॉग्निशन एक स्टडी आहे तो एन्व्हायरमेंटला काय करत असतो, ऑब्झर्व करत असतो आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करत असतो, तो ॲक्शन घेत असतो. यांचा फोकस जो काय आहे तो कशावरती, पॅटर्न रेकॉग्निशनवर असतो. फॉर एक्झाम्पल रेकॉग्नायझिंग फेस, सिग्नेचर्स आणि कॅरेक्टर्स. नेक्स्ट मॉडेल आहे ऑप्टिमायझेशन मॉडेल. ह्या ऑप्टिमायझेशन मॉडेलमध्ये ऑप्टिमायझेशन या वर्डवरूनच असं समजतं की मिनिमम रिसोर्सचा यूज करून मॅक्झिमम आपण काय केलं जातं ह्याच्यामधून प्रॉफिट घेतला जातो. तर त्याला ऑप्टिमायझेशन मॉडेल असं म्हणतात. हा मॉडेल डिसिजन मेकिंगसाठी हेल्प करतो कारण कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये
लिमिटेड नंबर ऑफ रिसोर्सेस असतात. ओके, कंपनी किंवा बिझनेसमध्ये लिमिटेड नंबर ऑफ रिसोर्सेस असतात. तर त्याला लिमिटेड नंबर ऑफ रिसोर्सचा यूज करूनच मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला करावा लागतो. तर हे मॉडेल अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की पूर्णपणे रिसोर्सचा यूज करून आपण त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट करू शकतो. या प्रकारे हे मॉडेल्स काय केलेले असतात, तयार केलेले असतात, डिझाईन केलेले असतात. यालाच आपण काय म्हणणार आहोत, ऑप्टिमायझेशन मॉडेल्स असं म्हणणार आहोत. नेक्स्ट मॉडेल आपण बघणार आहोत रिस्क ॲनालायसिस मॉडेल. ओके, तर या रिस्क ॲनालायसिसमध्ये जर आपण कोणताही बिझनेस करतो तर आपल्याला रिस्क ॲनालायसिस इम्पॉर्टंट असते. म्हणजे रिस्क ॲनालायसिस हा जो काही पार्ट आहे हा इम्पॉर्टंट असणार आहे. तर रिस्क ॲनालायसिसमुळे आपण पहिलंच कोणतेही प्रॉब्लेम्स येणार आहेत हे आयडेंटिफाय केले जाते. म्हणजे कोणताही बिझनेस किंवा एखादी कंपनी चालवण्यासाठी किंवा एखादा बिझनेस चालवण्यासाठी रिस्क ॲनालायसिस हा पार्ट काय आहे, त्याच्यामध्ये मोस्ट IMP आहे. म्हणजे एखादा बिझनेस सुरू करत असताना आपल्याला पहिल्या रिस्क कोणत्या येणार आहेत हे फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केले जातात, आयडेंटिफाय केले जातात. आणि फ्युचरमध्ये आपण चेंज करणार आहोत. त्या पद्धतीने फ्युचरमध्ये आपण काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, फ्युचरमध्ये एक नवीन बिझनेस प्लॅन सुरू करायचा असेल तर त्याची गरज आहे की नाही किंवा आपल्याकडे इक्विपमेंट आहे की नाही. जर प्रॉडक्टची डिमांड जास्त असेल तर प्लॅन सुरू करण्याची गरज असते. आणि जर प्रॉडक्टची डिमांड कमी असेल तर न्यू प्लॅन कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर ते रिस्की असू शकतं. तर अशा प्रकारे रिस्क ॲनालायसिस मेथड आपण काय करू शकतो, इथे यूज करू शकतो किंवा रिस्क ॲनालायसिस मॉडेल्स आहेत हे आपण बिझनेसमध्ये यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण 4 मॉडेल्स आपण बघितलेले आहेत. बघूया आपण कोणते कोणते मॉडेल्स बघितलेले. प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स, पॅटर्न रेकग्निशन अँड लर्निंग मॉडेल्स, ऑप्टिमायझेशन मॉडेल्स आणि रिस्क ॲनालिसिस मॉडेल्स. प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेल्स आणि वेटिंग लाईन्स मॉडेल्स हे दोन्ही पण पॉईंट्स ह्याच्यामध्ये मी नोट्स जे पाठवेन त्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड आहे. समजा कोणाला काही समजलं नाही तर नक्की विचारा. थँक्यू.